शास्त्रीनगर मैदानावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कामगार कल्याण समिती, कोल्हापूर विभाग आयोजित आंतरविभागीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत। आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिला सामना मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर विरुद्ध मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी यांच्यात झाला। छत्रपती संभाजीनगर संघानं प्रथम फलंदाजी करत 9 बाद 174 धावा केल्या। यामध्ये राजरत्न सोनकांबळे 50 धावा, महेश वैद्य 42 धावा आणि रवींद्र बोर्डे यांनी 29 धावांचं योगदान दिलं। दापोडीतर्फे अक्षय उभेनं 3 तर महेश कांबळे आणि उमेश पवाडे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले। प्रत्युत्तरादाखल खेळताना दापोडीचा संघ 20 षटकात 8 बाद 127 धावाच करू शकला। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर संघानं हा सामना 47 धावांनी जिंकला। दापोडीच्या निलेश अकोटकर यानं नाबाद 45 तर मुकेश आवळे यानं 39 धावा केल्या। छत्रपती संभाजीनगरकडून कर्णधार रवींद्र बोर्डे यानं 3 बळी तर संजय नागरगोजे आणि महेश वैद्य यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले। सामनावीराचा मान रवींद्र बोर्डे याला मिळाला तर लढवय्या खेळाडू निलेश अकोटकर हा ठरला। दुपारच्या सत्रातील सामना सोलापूर विभाग आणि जालना विभाग या संघांदरम्यान झाला। सोलापूर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 290 धावांचा डोंगर उभा केला। यामध्ये अब्दुल शेख यानं स्पर्धेतलं पहिलं शतक ठोकलं। त्यानं 48 चेंडूत झंझावाती 119 धावा केल्या। यामध्ये 11 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता। हर्षद आठले यानं 59 तर रोहन तारापूरकर यानं 49 धावांची खेळी केली। प्रत्युत्तरादाखल खेळताना जालना संघाचा डाव 18 षटकं आणि 2 चेंडूत 79 धावातच आटोपला। सोलापूर विभागानं हा सामना तब्बल 211 धावांनी जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला। शतकवीर अब्दुल्ला शेख हा सामनावीर तर समाधान चेके हा लढवय्या खेळाडू ठरला। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप भोसले, बाळासाहेब माने, शीतल चिखलवाळे, सचिन पाटील, अनंत चिले, आकाश सूर्यवंशी, तेजस विचारे, संदेश मराठे, प्रभुदास सोनुले, ओंकार पाटील, युवराज पाटील, दिगंबर कांबळे, सचिन मलके हे परिश्रम घेत आहेत।